तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक. तर मित्रांनो, इथे आपले काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हॅलो मित्रांनो, तुझं नाव? चिराग बाफना. तर चिराग हा एक गेम शो आहे, जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 1000 रुपये. तर चिराग, तू तयार आहे? हो. नक्की? चिराग, तुझा पहिला प्रश्न आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यालय कोठे आहे? माहित नाही. काय बात करतो? खरंच माहित नाही? काय हरकत नाही. तर इथे आपला एक मित्र आहे, आपण त्याच्यासोबत खेळूया. तुझं नाव काय मित्र? माझा विक्रम. विक्रम आहे, गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुला 3 प्रश्न विचारेल. जर तू माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तू जिंकू शकतोस 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तू जिंकू शकतो 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तू जिंकू शकतो 1000 रुपये. तर विक्रम, तू तयार आहेस? ओके. नक्की? विक्रम, तुझा पहिला प्रश्न आहे, लाहो हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? कोणता? लाहो. लाहो, कर्नाटक. चांगला प्रयत्न केला, पण तुझं उत्तर चुकलंय. काही हरकत नाही. कुठून आलास तू? मी इथलाच आहे. नाशिकचाच आहे. क्या बात आहे. तुला काय आवडतं? हॉबीज काय तुझ्या? मला हॉबी स्टडी वगैरेच करतो. एमपीएससी माझा स्टडी चालू सध्या. क्या बात आहे. MPSC UPSC स्टडी करतो. कसा हार्ड आहे का स्टडी त्याचा? खूप हार्ड आहे स्टडी, हार्ड आहे. नाशिककरांना काही संदेश देऊ इच्छितो का मग दिवाळी निमित्त? नाशिककरांना शुभेच्छा माझ्याकडून दिवाळीची. एक डायलॉग जाऊ दे ना आमच्या प्रेक्षकांसाठी. डायलॉग तर नाही येत ना मला. काय झालं? सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सांगा डायलॉग मारला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा. तर बघूया इथे अजून आपले काही मित्र आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. तर इथे आपले काही मित्र आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हॅलो फ्रेंड्स. हाय. जेवले नाही वाटतात? जेवलो. जोरात हाय. हाय. क्या बात आहे. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तुम्ही तयार आहात? हो. तुझं नाव सांग. प्रथमेश वाडेकर. प्रथमेश, तुझा पहिला प्रश्न आहे, हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले? 1998. 98. चांगला प्रयत्न केला. असं लग्गा मारला का? माहिती होतं? नाही, माहिती होतं. चांगला प्रयत्न केला, पण तुझं उत्तर चुकलंय. काय हरकत नाही. कुठून आलास तू? पंचवटी. पंचवटीमधून आला. कॉलेजला कुठेस? भुजबळ मेट कॉलेज. तुला काय आवडतं? तुझ्या हॉबीज काय आहे? मला NDA ऑफिसर बनायचं, मर्चंट नेव्ही. सध्याच्या हॉबीज काय आहे? सध्याच्या क्रिकेट क्रिकेट आणि फुटबॉल. अजून गाणं बिणं म्हणतो का? नाही. काहीच नाही. पिक्चर बघतच नाही? डायलॉग बिलॉग? पिक्चर बघतो. नाही का? डायलॉग येतो ना. म्हण ना एक डायलॉग. हे हात मुझे दे दे ठाकुर, हे हात मुझे दे दे ठाकुर. और नहीं दिया तो क्या करेगा? नाही दिए ते तोड के लेके जाऊंगा. ठीक आहे भाई, तोड के लेके जा. तुझं नाव काय मित्रा? शुभम शिंदे. शुभम, तुझा पहिला प्रश्न आहे, कोणत्या बँकेत सर्वात जास्त उपबँका आहेत? उपबँक स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. नक्की? नक्की. चांगला प्रयत्न केला, पण तुझं उत्तर चुकलंय. काही हरकत नाही. कुठून आलास तू? मसरूळ. मसूळ वरून. कुठे? कॉलेजला कुठे? RYK. RY केला आहेस. आम्हाला सांग, तू नाशिक ENT चॅनल बघतोस का? नाही, आमच्याकडनं येत. 10 केबलवर 822 वर येतं आणि आमचे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबवर पण नक्की बघशील. धन्यवाद मित्रा. तुझं नाव? सागर सोलंकी. सागर, तुझा पहिला प्रश्न आहे, सुवर्ण मंदिराची उभारणी कोणाच्या काळात करण्यात आली? सुवर्ण मंदिराची उभारणी. नाही सांगता नाही. असं लग्गा ते मार, काय माहिती असेल अंदाज? काही हरकत नाही. सागर, तू कुठून आलास? मी मसूळवरून आलास. आमच्या प्रेक्षकांसाठी का डायलॉग जाऊ दे ना. तू त्याला काहीतरी सांगत होतास, हा मन तूच म्हणतो आता. आज मूड नाही. हा डायलॉग होता का? आज मूड नाही. काही हरकत नाही. तर इथे आपले काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. नमस्कार, तुमचं नाव? मठपती शिवकुमार गुरुचरण. पंचवटी डेपो मध्ये कंडक्टर म्हणून आहे मी. अच्छा, कंडक्टर आहात तुम्ही. तर आम्हाला सांगा, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? 1925. 1925. तुम्ही चांगला प्रयत्न केला, खूप क्लोज आला होता, पण तुमचं उत्तर चुकलंय. काही हरकत नाही. तुम्ही कुठून राहता? कुठे तुम्ही?
इथे पंचवटी औरंगाबाद नाका. औरंगाबाद नाक्यात राहतात. तुम्ही नाशिक ENT चॅनल बघता का? हो, कसे वाटतं तुम्हाला आमचे कार्यक्रम? एकदम चांगलं वाटतं. म्हणजे काय वाटतं, त्याच्यामुळे जनरल नॉलेज वाढण्यास मदत होईल. आणि मला तर वाटतं या माध्यमातून आपलं महाराष्ट्र कसं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय आहे याचं सर्वतोपरी परिचय होईल या माध्यमातून. आणि तसेच आणि आपली तुम्ही हे जे विचारता क्वेश्चन जनरल नॉलेज बद्दल, त्याच्यामुळं काय होतं की आपल्या भारतामध्ये काय चाललं आणि काय घडलं हे इतिहास आपल्या नवीन पिढीला कळेल. त्या बात आहे. खूप सुंदर असं सांगितलं आपल्याला. आपलेच प्रेक्षक आहेत ते. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो निमाणी येथे. येथे बरंचसं असं टॅलेंट बघायला भेटलं, चांगले चांगले संदेश पण ऐकायला भेटले. तर मी असाच केव्हा येऊ शकतो तुमच्यापर्यंत तुमचं जनरल नॉलेज चेक करायला. म्हणून बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिंका नाशिक, जिंका नाशिक ENT 24/7 वर. तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक.